त्यावेळेस ज्यावेळेस सुनेत्राताई या भागाच्या मतदारसंघातनं लोकसभेला उभ्या होत्या त्यावेळेस आमचा जवळून संपर्क आला. आमच्या 4-5 वेळा भेटी झाल्या, सोबत प्रवास करण्याचा योग आला. त्यावेळेस दादांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या किंवा आमची चर्चा ज्या वेळेस व्हायची त्यावेळेस एकच लक्षात आलं की असा नेता हा आपल्या परिसराला असायला पाहिजे, परंतु काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही. आणि जे अपघाती निधन झालंय त्यामुळं खऱ्या अर्थानं दादा जरी गेले असले तरी मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की आपण प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी जो आदर्श आपल्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या कृतीतून घालून दिलेला आहे त्या कृतीवरती आपण पुढं चाललं पाहिजे आणि त्याच खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली ठरेल. आणि दादांचं जे अधुरं होतं ते येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या त्यांनी जे जे विकासाचं धोरण अवलंबलं होतं ते कृतीत आणून आणि प्रत्यक्षात उतरवून जे आपण करू इथून पुढच्या काळामध्ये तीच खऱ्या अर्थानं आपल्या पृथ्वीवरीच्या वतीनं श्रद्धांजली ठरेल. या प्रसंगी अधिक न बोलता मी एकच सांगेन की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे दादांचं जाणं झालेलं आहे. अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे. दादांना भावपूर्ण अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो. समस्त पृथ्वी देवाचीच्या ग्रामस्थांच्या वतीनं व नगर परिषदेच्या वतीने देखील भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करणे या ठिकाणी